हॅलो एव्हरीवन, हा आहे माझा पहिलाच व्लॉग आणि पहिल्याच व्लॉगसाठी आमचा प्लॅन होता चिखलदऱ्याला मुलींची मस्तीभरी ट्रिप। कॉलेजच्या स्ट्रेसमधून थोडा ब्रेक घ्यायचा होता म्हणून अचानक पॅकिंग करून निघालो। चला तर मग आमच्या चिखलदऱ्याच्या धमाल प्रवासाला सुरुवात करूया। रस्त्यावरून जाताना सीन्स खूप मस्त होते। दोन्हीकडे हिरवळ, थंडी हवा आणि बसमधली मजा। काही वेळेस तर वाटलं डेस्टिनेशनपेक्षा हा प्रवासच भारी आहे। आमची गाडी सुरुवातीला नॉनस्टॉप चालली होती, पण जसा घाट सुरू झाला ती अचानक नॉनस्टॉपमधून वोमिट स्टॉप झाली। कोणी खिडकी उघडली, कोणी पाणी मागितलं आणि कोणी निसर्गाला थेट अर्पणच केलं। असं करत आम्ही एकदाच पोहोचलो। मग सर्वजण फ्रेश झाले आणि चहा नाश्ता केला। त्यानंतर आम्ही निघालो स्पॉट्स बघण्यासाठी। सर्वात आधी आम्ही भीमकुंड बघायला गेलो, पण पावसाचे वातावरण असल्यामुळे आम्हाला फार काही दिसलं नाही। मग आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटला, जो होता हरिकेन व्ह्यू पॉइंट। तिकडे मग आम्ही पुन्हा फोटोज व्हिडिओज काढले आणि थोडी मस्ती केली। मग आम्ही पोहोचलो पंचबोल व्ह्यू पॉइंटवर आणि फोटोज व्हिडिओज काढणं सुरू केलं आणि तेवढ्यात पाऊस आलाच। जणू निसर्गाने सांगितलं, बस झालं तुमचं रील शूटिंग, आता माझा शो सुरू होतोय। पण तरी आम्ही कुठे थांबतोय, पावसात पण पोस्ट द्यायची, कारण कंटेंट पावसामुळे नाही थांबत। त्यानंतर एक अनएक्सपेक्टेड स्पॉट डिस्कवर झाला, बॉटॅनिकल गार्डन अँड फॉरेस्ट पार्क। शांत, फुल ग्रीनरी आणि तिथली हवा एकदम नेक्स्ट लेवल फ्रेश। त्यानंतर तिथे एक सर भेटले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, जगातील सर्वात हिंसक प्राणी कोणता? आम्ही लगेच म्हणालो वाघ, सिंह, चित्ता। पण सर हसले, कारण आमचं उत्तर चुकलेलं होतं। उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की कमेंट करा। नंतर गार्डनमध्ये थोडा टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर सर्वांनी कडक चहा घेतला। गर्ल्स ट्रिप आहे आणि रील नाही बनणार, हे म्हणजे चहा बनवला पण साखर घालायचं विसरलो। कुणीतरी सांगितलं होतं चिखलदऱ्याला वॉक करावा लागतो, पण हा तर फुल ट्रेक चालू होता। आमचे शूज पण बोलायला लागले, बस झाला आता। नेक्स्ट स्पॉट होता गविलगड किल्ला। उंच डोंगरावरचा हा अभिमानास्पद वारसा। दिवस कधी संपला ते कळलंच नाही। शेवटी आम्ही थकलो व मनात अविस्मरणीय आठवणी घेऊन हॉस्टेलकडे परत निघालो। हा होता माझा पहिला व्लॉग। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।